पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी आता नाशिकमध्ये लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. त्या बातमीनं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकमध्ये मोर्चाकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे विरोधकांना जशास तसं उत्तर देण्याची रणनीती आता भाजपकडून आखली जातेय. डॅमेज कंट्रोलसाठी भाजपचे संकटमोचक नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. गिरीश महाजनांच्या उपस्थितीत ही पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठका होणार असून पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येतेय. कुंभमेळ्याच्या निमित्तानं कोट्यवधी रुपयांची विकास कामं केली जात आहेत. नाशिकचं वातावरण चांगलं असल्यानं इतर पक्षाचे नेते पर्यटनासाठी नाशिकमध्ये येत असल्याचा टोला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी लगावलाय. निवडणूक आल्यावर विरोधकांना लोकांचे प्रश्न आठवतात आणि मोर्चे काढले जातात असा आरोप फरांदेंनी केलाय. आमदार देवयानी फरांदे यांच्याशी संवाद साधलाय मुकुल कुलकर्णी यांनी. तर नाशिकमध्ये नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं विरोधकांना जशास तसं उत्तर देण्याची रणनीती आखलेली आहे. नाशिकमध्ये आता विविध विकास कामं होत आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्तानं या विकास कामांना गती मिळालेली आहे आणि सध्या नाशिकचा विकास होतोय. त्यामुळे पर्यटनासाठी इतर पक्षाचे नेते नाशिकमध्ये येत असल्याचं भाजपचे आमदार देवयानी फरांदे म्हणाले. भाजपचे आमदार देवयानी फरांदे आपल्यासोबत आहेत. नाशिकमध्ये आपली सत्ता होती, कुंभमेळा तोंडावर आहे, त्या पार्श्वभूमीवर विरोधक एकवटलेत. विरोधक हे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहे. त्यांना माहिती आहे का जनतेशी नाळ त्यांची पूर्णपणे तुटलेली आहे. जनतेचा विश्वास जो आहे, मनसे असेल, शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, ह्यांच्यावरचा पूर्ण विश्वास तुटलेला आहे. 5 ते 6 हजार कोटीच्या वर निधी आज आपल्या नाशिक शहराला, त्र्यंबकेश्वरला ह्या सिंहस्थाच्या निमित्ताने मिळणार आहे आणि त्याच्यामुळे रस्त्यांचा जरी आत्ता प्रॉब्लेम असतील, परंतु दिवाळीनंतर त्याचे देखील टेंडर फ्लोट झालेले. दिवाळीनंतर ह्या रस्त्याचं म्हणजे पाऊस थांबल्यानंतर तातडीने ह्या रस्त्यांचं काम जे आहे हे हाती घेण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे आणि विरोधकांना देखील हे माहिती आहे की फडणवीस जे काम हातामध्ये घेतात ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम पूर्ण करतात. वेगवेगळे मुद्दे घेऊन हे तिन्ही पक्ष रस्त्यावर उतरले होते. खरं तर एक चांगला सक्षम विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये असायला पाहिजे. हे प्रगल्भ लोकशाहीसाठीचं एक चांगलं द्योतक असतं. पण अलीकडच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर विरोधक हे फक्त निवडणुका आला की रस्त्यावरती उतरतात. निवडणुका आले की त्यांना विरोधकांना जनतेचे प्रश्न दिसतात, पण तेच प्रश्न मला असं वाटतं की निवडणुका नसताना त्यांनी जनतेमध्ये उतरून जर सोडवलं तर जनता कुठेतरी त्याचा विचार करू शकते. काही बैठका होणार आहेत. बैठक तर होतच राहते. आम्ही निवडणुका आल्या म्हणून बैठक घेत नाही. भारतीय जनता पार्टी हे सातत्याने जनतेसाठी रस्त्यावरती उतरून जनतेच्या सोबत काम करणारा पक्ष आहे. गिरीश महाजन हे पुढच्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये येत आहेत आणि